अरुणाताई 69 यात सीतेची गोष्ट आणि इतर कथा यातली एक कथा वाचतोय. निरंजनेच्या तीरावर. कितीतरी दिवसांनी नदी दिसली. डोळ्यांवर झापड येत होती, पण नक्की ते पाणीच होतं. धडपडत पाय ओढत तो पाण्यापर्यंत गेला. वाळूत अजून दिवसाचं कढतपण शिल्लक होतं. वारं मात्र गार. तो शहारला. छातीच्या फासाळ्यांवरून थरथरती एक लाट गेली. किती चिवट असतात इंद्रिय. संवेदना जराही बधीर नाहीत झालेल्या. त्यानं उंजळ भरून पाणी प्यायलं. एक पुरेशी नाही, अजून अजून. कधीची तहान साचली आहे आपल्यात. तो पाणी पीत राहिला. दमला. तिथेच वाळूत अंग लोटून दिलं त्यानं. दाट काळोखात पुन्हा डोळे उघडले. किती वेळ गेला. पापण्यांवरचं ओझं जरा कमी झाल्यासारखं वाटतंय. वाळू गार झालेली, थंडी वाजतेय. आता ती कितीही असली तरी सहन करता येते, पण संवेदना मरत नाहीये. तो कुशीवर वळाला. त्या बाजूनं हाडांपर्यंत वाळूच्या बारीक सुया नव्यानं टोचत राहिल्या. पलीकडे झाडांची काळी गर्दी. दूर कुठेतरी कुत्रं लांब आवाजात काकुळतंय. म्हणजे गाव जवळ असेल. असेल. भूक लागली आहे. इंद्रिय मानत नाहीयेत. उठून चालता येईल का पाहायला हवं. उठला. कष्टानं पाऊल उचललं. पलीकडे वाळूत एकदम हालचाल झाली. उठलाय तो साधू. आवाज मऊ, नादाचा. उठू देत, तुला नाही उठू देणार. आवाज टणक, टोक असलेला. जाऊ दे ना मला, उद्या लवकर भेटते नक्की. नाही सोडणारी. मी मी या साधू बाबाला घरी नेते, म्हणजे उशीर झाल्याचं निमित्त मिळेल. जाऊ दे मला, नको त्रास देऊस. बरं जा, पण उद्या नक्की इथेच. नक्की. वाळूतून ती मुलगी झपकन त्याच्यापर्यंत आली. गावात जायचंय ना, चला साधूबाबा मी नेते, आमच्या घरी चला. तिनं त्याचा हात धरला आणि सोडून दिला. हाडकांच्या सुकट खरखरीनं तिच्या अंगावर काटा आला. तो क्षीण हसला. तिचे केस वाऱ्यावर उडत होते. खांद्यावरचं उत्तरीय अगदी तलम होतं आणि त्याला कसल्याशा फुलांचा मंद सुगंध होता. त्यानं तिच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवला. ती प्रथम दचकली, मग मान वळवून ती समजुतीनं हसली. म्हणाली, चला. तिचं घर गावाच्या अगदी मध्यभागी होतं. तिथवर पोहोचणाऱ्या तीनही वाटांवर दिवे उजळले होते. दरवाजा भला थोरला होता. आणि देवडीवर पहारेकरी. गावाचा मुख्य असावा तिचा बाप. तो घुटमळला. तिनं वळून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. गोरा आहे हा, पण रक्तच नाही याच्यात उरलेलं. किती दिवसांचा उपाशी आहे कोण जाणे. त्याच्या डोळ्यांमध्ये. ती एकदम थांबली, स्तब्ध झाली. तसे शांत डोळे तिनं पूर्वी कधीच नव्हते पाहिलेले. त्याची निरीह भूक तिला आपोआप कळून आली. चला ना, आत चला. घरातली वडीलधारी तिच्यावर बरसण्याआधी तिनं त्याला पुढे केलं. तिला माहीत नव्हतं इतकं सगळं पुढे तिच्यासाठी सोपं झालं. मी यांना घेऊन आली आहे. नदीकाठावर सापडले, ती म्हणाली आणि त्याच्याकडे कणवेनं पाहत राहिली. त्याला तिच्या धिटाईचं आतल्या आत कौतुक वाटत राहिलं, पण तो बोलला काहीच नाही. त्याचे डोळे अशावेळी विलक्षण काम करत. घराच्या स्वामीनं आपल्या मुलीला आतल्या खोलीत धाडलं आणि जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना केली. गरम पाण्यानं पाय शेकणं, मऊ वस्त्रानं अंग झाकणं आणि वर गरम रुचकर जेवण. तो शांतपणे अगदी थोडंसं जेवला.
घरच्या यजमानानं पलीकडे पाहून समाधानाचं स्मित केलं. आज इथेच राहा, वर बिछाना. त्यानं हातानंच ते निमंत्रण थांबवलं आणि तो परत निघाला. अचानक काही जाणवून थपकून त्यानं बाजूच्या माडीकडे पाहिलं. तेव्हाच्या उडणाऱ्या केसांची ती सुगंधी मुलगी तिथे उभी होती. तिच्या डोळ्यात स्नेह होता आणि तिचे केस आता मागे बांधलेले होते. मग ती रोजच दिसत राहिली. तो बसलेला असे त्या परिसरातच ती तिच्या मित्राला भेटत असायची. कधी तो ध्यानस्थ असे, पण ती येऊन गेल्याचं त्याला नंतर कळे. ध्यानातून जागा होई तेव्हा जवळ ठेवलेला अन्नाचा द्रोण असे. कधी काहीतरी गोडधोड असे, कधी फळं आणि दुधाचं गाडगं. तो नुसता बसलेला असला की कधी ती काही बोले, काही विचारी. तिचा मित्र येई तो ती त्याच्या भोवती असे, पण डोळे मित्राला शोधत राहत. त्याला थोडी मौज वाटे, पण तिच्या चेहऱ्यावर प्रेम झरझरून पाझरत असे. तो शांतपणे मनानं ते टिपत राही. एखाद्या दिवशी तो तिच्या घरीही जाई. तिच्या वडिलांचा प्रौढ सोज्वळ चेहरा उजळून येई, जणू त्यांना मोठ्या पुण्याचाच लाभ झालाय. तिची आई त्याच्या पायांवर डोकं ठेवत म्हणे, माझ्या मुलीला तुमच्या आशीर्वादानं चांगला नवरा मिळू दे, बस तेवढीच फक्त इच्छा आहे. तिला सुखी राहू दे, बाकी आम्हाला काही नको. सगळं मिळालंय देवाच्या कृपेनं. सुख शोधणारी माणसं आजही मुलीच्या लग्नाखेरीज काही नको म्हणतायत. मात्र तिचं लग्न झालं की तिचं मूल पाहण्याची इच्छा धरतील. कन्या झाली तर पुत्र होण्यासाठी आतुरतील. सर्वांसाठी दीर्घायुष्य मागत राहतील. जीवनानं रसरसलेल्या या माणसांना मृत्यूचं भय वाटतं, पण त्याची आठवण मात्र पुसून टाकत राहतात. यांची स्वप्न, यांच्या आशा, यांचे लोभ आणि मोह. एकेकाळी तोही या सगळ्यांचाच एक भाग होता, एक अविभाज्य अंश. सुखदुःखाच्या लहान मोठ्या प्रसंगांमध्ये यांच्यासारखाच रमून होता. माणसांच्या मायेत यांच्यासारखाच गुरफटला होता. तरीही त्याची स्मृती लख्ख होती. कळू लागलं तेव्हापासूनचे असंख्य क्षण तो आठवणीत ठेवून होता. बागेत खेळता खेळता डोळ्यांदेखत झाडाचं गळून पडणारं पान आत्ताही डोळे मिटल्यावर पुन्हा गळून पडत होतं. ते पान घेऊन तो दाईकडे धावला होता. त्याला ते पान पुन्हा पहिल्यासारखं फांदीला फुटवायचं होतं, आधी जसं होतं तसंच. पण जगात काहीच आधी होतं तसं असत नाही, हे त्याला कोणी त्यावेळी नाही सांगितलं. असं एकदा गळालेलं पान पुन्हा नाही झाडाला लावता येत. हेच उत्तर पुन्हा पुन्हा पुन्हा. स्पष्टीकरण फक्त पाहण्यापुरतं. का पण? या प्रश्नाचं उत्तरच नाही. कुणाकडेच कसं उत्तर नाही. तो अस्वस्थ. गळून पडणाऱ्या फुलांच्या पाकळ्या बाजूला करून आत बघायचा तो. असं काय आहे तिथे की फूल कोमेजून जावं, गळून पडावं, मातीला मिळावं? काही सापडत नसायचा. नुसती एक पोकळी. चुपचाप तो आपले प्रश्न सांभाळत मोठा झाला होता. आपल्यासारखे प्रश्न भोवती कुणालाच पडत नाहीत म्हणून अस्वस्थ होता सारखा. त्या अस्वस्थतेचा प्रत्येक स्पंद त्याला आत्ताही जाणवत होता. स्पष्ट होतं आधीचं सगळं, स्पष्टपणे निरुत्तर. फुलांच्या हृदयात लपलेला सुगंधी मृत्यू जणू त्यालाच समजला होता. त्याला त्या 5 मित्रांची आठवण झाली. नुकतेच ते त्याला सोडून गेले होते. निराश होऊन, दुःखी होऊन दूर गेले होते. उरुवेल नगरीबाहेरचं ते रान होतं. त्यानं प्रथमच स्वतंत्रपणे स्वतःचा शोध घ्यायला तिथे सुरुवात केली होती. आधीची साधना अगदीच निरर्थक होती असं नाही. त्यानं 2 गुरु केले होते आणि दोघांकडून त्याला काही ना काही मिळालं होतं. शांती आणि धैर्य. पण ते म्हणजे वाटचालीत उपयोगी पडणाऱ्या काठीसारखं होतं, पायताणासारखं होतं. वाटचालीतलं संरक्षक सहकार्य. वाट तर त्यालाच चालणं भाग होतं. त्यानं सुरुवात शरीरापासून केली. आसक्तीचं मूळ देहात असेल का? मग त्या देहाचे सगळे भोग बंद करू, शरीर साधना करू, पूल करू पलीकडे जाण्याचा,
कठोर हठयोगी बनला होता तो. ते 5 जण गुरुच्या शोधात होते. त्यांना तो दिसला. दिवस रात्र, भर थंडीत गळ्यापर्यंतच्या पाण्यात उभा राहणारा, भर उन्हाळ्यात आगीसारख्या रणरणत्या उन्हात एका पायावर ध्यान करणारा, अन्नपाणी वर्ज्य केलं होतं त्यानं. ते 5ही जण त्याच्या भोवती आले. त्याच्या कठोर साधनेनं भारावलेले ते त्याच्या जवळच राहिले. हळूहळू तो उरला एक हाडांचा सापळा. तरी त्या सापळ्यात त्याला हवं ते सापडेना. शरीरातून बाहेर कुठली वाटच नव्हती पडत. शरीराचा त्याग एवढाच शेवट. पण मग प्रश्नांचं काय? त्यांची उत्तरं कुठून मिळवायची? शरीराला शेणवण्यापासून मागे फिरायला हवं. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. चित्ताचा संयम, चित्ताची एकाग्रता, चित्ताची शांती. लक्षात आलं त्या दिवशी त्यानं भिक्षापात्र हातात घेतलं. मिळालेलं अन्न तो चवीनं जेवतोय हे पाहिलं आणि त्या 5ही संन्याशांमध्ये प्रचंड खळबळ माजली. त्यांच्या दृष्टीनं त्याचं शोधणं थोर नव्हतं, त्याची साधना थोर होती. ती भंग पावली आणि त्या 5ची श्रद्धाही. शक्य तितक्या सुसंस्कृतपणानं त्यांनी त्याचा निरोप घेतला आणि ते काशीकडे निघून गेले. मागे उरली तीच जुनी झाडावरून गळलेल्या पानाची आठवण, फुलाच्या हृदयात लपलेला सुगंधी मृत्यू आणि जगण्याचा अर्थ शोधण्याची जीवघेणी अस्वस्थता. त्यांच्या सकट तो इथे सेनानीच्या गावाजवळ येऊन राहिला होता. होय, त्या गावाला सेनानीचं गावच म्हणत. सेनानी हा गावचा प्रमुख, गावाच्या मध्यावर राहणारा. त्याच्या मुलीनं तर याला स्वीकारूनच टाकलं होतं. गावाच्या बाजूनं वाहणारी ती निरंजना नदी, तिचं पांढरं लखलखीत वाळवंट, त्यावर झुकत असलेली गर्द हिरवी झाडं आणि वर पसरलेलं निळं तेजस्वी आभाळ, या सगळ्यांसारखाच तोही. त्याच्यापुढे तिला कसला संकोचच नव्हता, जसा नव्हता नदीच्या खळखळत्या पाण्यापुढे. वाळूत शिरून तिला बिलगणाऱ्या दुपारच्या उष्ण वाफाळत्या उन्हापुढे, बांबूंमधून झुरमुरत जाणाऱ्या मनवाही वाऱ्यापुढे. केस उडत राहायचे तिचे आणि उत्तरीयाबरोबर सुगंधाची नाजूक पिसं भिरभिरत राहायची. तिच्या मित्राचं नाव त्याला ठाऊक नव्हतं. तिनं त्याला ते कधी सांगितलंही नव्हतं, पण तशी त्याला कधी जरुरीही वाटली नाही. तिच्या प्रेमाचं नाव तिच्या गालांवर, पापण्यांवर, केसांवर सगळीकडेच त्याला वाचता येत असे. ती सबंध मुलगी म्हणजे प्रेमच होतं. प्रेमाच्या स्वरूपाबद्दल तो अजूनही थोडा साशंक होता. स्वार्थ, अहंकार, स्वामित्व यांची प्रेमाभोवती गरगरणारी वलय त्याला दिसत होती. आणि प्रेमानं आसक्त होणं, मग ते माणसाविषयीचं प्रेम असो, कुणा प्राण्यापाखराविषयीचं असो किंवा एखाद्या वस्तूविषयीचं, त्याला धोक्याचंच वाटत होतं. प्रेम म्हणजे आकर्षण, प्रेम म्हणजे दुःख. तरी तो त्या मुलीशी यातलं काहीच बोलू शकत नव्हता. एखाद्या आर्त आंधळ्या सुरावटीसारखी ती मुलगी लहरताना तो फक्त पाहत होता आणि त्याला पाहत होतं गावही. दिवस उगवला आणि मावळला. ती आली नाही. दुपारच्या उन्हात पुन्हा वाळू तापली आणि रात्रीच्या चांदण्यांनी फुंकर घातल्यावर हळूहळू थंड झाली. ती आली नाही. वाटसरूंच्या एका जथ्यानं 2 दिवस नदीच्या वाळवंटात मुक्काम केला. ती आली नाही. स्मशानात कुणाला तरी पोहोचवायला आलेली माणसं कवटी फुटे तो बसून राहिली रात्रीच्या वाढत्या गारठ्यात. ती आली नाही. आणि मग आली ती एखाद्या वावटळीसारखी, धावत येऊन त्याच्यासमोर उभी राहिली, तिचे डोळे ठिणग्यांनी भरलेले. का का केलं तसं? काय केलं मी? तो असमंजस. ती उसळली. तुम्ही सांगितलं माझ्या घरच्या माणसांना, प्रेम म्हणजे निव्वळ आकर्षण असतं, माझ्या आयुष्याचं कल्याण नाही होणार त्या प्रेमातून. म्हणालात ना तुम्ही, आणि त्यांना पाठिंबाच मिळाला तुमचा. त्याला त्यांनी धमकावलं की काय केलं माहीत नाही, गेला तो. तो गेला? त्याच्या स्वरात आश्चर्य नव्हतं, तिलाच कळेल असा उपहास मात्र होता. हो, गेला तो. तुम्हाला माझ्या बापाची ताकद माहीत नाही.
पण तुम्हाला खरं तर काहीच माहीत नाही. माझी ताकद तरी कुठे माहीत आहे तुम्हाला? ती आली तशी सुसाट गेली. त्याला ना स्पष्टीकरण ना देता आलं, ना तिला काही समजावता आलं. अर्थात काय समजावणार होता तो? प्रेम म्हणजे दुःख असं त्याला खरोखरच वाटत होतं खरं, पण तो त्याच्या मनातलं काहीही तिच्या आईवडिलांशी कधी बोलला नव्हता. हां, अशी एक शक्यता होती की त्यांनी तिला समजावण्यासाठी त्याच्या नावाचा उपयोग केला असावा. त्याला पुन्हा प्रेमाचे पाश कसे रुजत जातात त्याला पुन्हा प्रेमाचे पाश कसे रुतत जातात हे कळून आलं. जखम होईतो रुतणारे पाश, रक्त निघेतो रुतणारे पाश. आईबापाचं मुलीवरचं प्रेम आलं, त्यामागून स्वामित्व आलं, तिचं भलं आपल्यालाच कळतं असा अहंकार आला, दुसऱ्याच्या नावाचा उपयोग करून घेण्याची लबाडी आली. वरवरच्या विचारी सत्वशीलतेला आतून हे काय काय चिकटून आलंय. आणि ती सुगंधी मुलगी, तिच्या प्रेमाच्या लाटेत आधीचे सगळे नातेसंबंध वाहून गेले. तिचं प्रेम म्हणजे आवेग, स्वातंत्र्याचा स्वतःपुरताच वापर. खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ काय मग? संसाराच्या प्रेमातून कसं मोकळं व्हायचं? नितळ शांततेच्या तळाशी जायचं तरी कसं? या प्रेमाच्या आसक्तीच्या पहिल्या उगमापाशी गेलं पाहिजे. साधूबाबाचा आशीर्वाद मिळालाय ना, मग ती येईल परत नक्की. कुणीतरी म्हणालेलं त्यानं ऐकलं आणि तो कळवळला. जगण्यातल्या सुखदुःखांचा तो उसळता प्रवाह आणि त्याची गती, त्याची वळणं हवी तशी हवी तेव्हा बदलू शकण्याची शक्ती कुणा साधू संन्याशामध्ये आहे, अशा आंधळ्या विश्वासानं त्यांच्यापुढे लोटांगण घालणारी माणसं. तिचे आई वडील आले तेव्हा तो आत आत बुडत चालला होता असा. मुलगी नाहीशी झाली म्हणून शोक करत होते ते. छाती पिटून रडणारा तो सेनानी पाहताना त्याला कीव आली. जीव देण्याची भाषा करत होता तो. त्याचं सेनानी असणं, गावचा प्रमुख असणं, सगळं सगळं मातीमोल झालं होतं त्याच्यासाठी. आसक्तीनं केविलवाणं केलेलं ते जगणं त्याला पुन्हा अस्वस्थ करून गेलं. सेनानीला त्यानं शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा पुन्हा एकच वाक्य म्हणत होता, काहीही करा, काहीही करा, पण माझ्या मुलीला परत आणा. त्याच्या पायांवर वारंवार डोकं ठेवणाऱ्या सेनानीच्या बायकोचे अश्रू खळत नव्हते. शेवटी त्याचा हात त्या दोन कोलमडलेल्या माणसांच्या मस्तकावर फिरला आणि आश्वासन मिळाल्यासारखं ते दोघे शांत होत परत फिरले. हळूहळू सुरूच झाला माणसांचा ओघ. गांजलेली, ग्रासलेली, चुरमडलेली माणसं. कुणाला उपजीविकेचं साधन नव्हतं, कुणावर अन्याय झाला होता, कुणी वादविवादानं अशांत होतं आणि कुणी असाध्य रोगानं ग्रासलेलं. माणसं त्याच्या पायांवर लोटत राहिली. त्याच्याकडे, त्यांच्या दुःखावर त्यांना सहावेल असा उपाय नव्हता. पलीकडे पाहू न शकणारी माणसं. गावातल्या उग्र तांदळ्यापुढे घुमणारी, कोंबड्यांचा, बकऱ्यांचा, बैलांचा बळी देणारी माणसं. तरीही दुःखी होती ती. दुसऱ्या जीवाचा बळी देऊन स्वतःच्या जीवाला काय सुख मिळणार आहे असा विचारच त्यांच्या मनाला स्पर्श करत नव्हता. यज्ञवेदीवर शेकडो प्राण्यांची मुंडकी धडा वेगळी होत होती. अग्नीला शेकडो रांजणांमधलं तूप मिळत होतं. न पाहिलेल्या देवतांना शेकडो प्रकारचा नैवेद्य मिळत होता. मिळत नव्हतं ते माणसांना हवं असलेलं सुख, समाधान. मिळत नव्हती ती चित्ताची शांती आणि आसक्तीपासून मुक्ती. आणि अचानक माणसांचा त्याच्यापाशी येणारा ओघ थांबला. निमित्त घडलं ते गावातल्या एका अकाल मृत्यूचं. आपलं तान्हं पोर हातावर घेऊन एक आई त्याच्याकडे धावत आली. जिवंत करा, माझ्या लेकराला जिवंत करा हो. ती आक्रोश करत होती. तिच्या मागे तिचं गणगोत होतं. ती कुणालाच आवरत नव्हती. वेडीपिशी झालेली आई. काहीच शाश्वत नाही हे तिला कुणी सांगावं. मृत्यू कधीही येऊ शकतो, कारण जन्मणाऱ्या जीवाबरोबरच तोही अटळपणे निश्चित झालेला असतो हे तिला कसं कळवावं. उगमाची आणि विलयाची तत्वज्ञानाची भाषा तिला समजणारीच नव्हती. तो नुसता स्थिर बसून राहिला. आतल्या आत करुणेनं पाझरत राहिला. पण त्याच्या त्या मौनानं ती आई एकदम भडकली.
तिच्या दुःखानं भक्कन पेट घेतला आणि ती किंचाळत सुटली. कसला साधू बाबा आहेस तू? काही करू शकत नाहीस ना तू? होय रे. आणि पाहता पाहता त्या सगळ्यांच्या हताशपणाचं आणि दुःखाचं रूपांतर क्षोभात होत गेलं. मग माणसांमधल्या रागाचा नुसता डोंब उसळला. गावाबाहेर उघड्यांवर ऋतूंची ये जा तो मनसोक्त पाहत होता. किती कठोर होती सृष्टी आणि तरी खूप कोवळीही. आता त्यानं संवेदनांची सगळी दारं मुक्त उघडून धरली. पाऊस आणि वारा, दव आणि ऊन, आतपर्यंत सरसरत जाणारा सृष्टीचा तो प्रत्येक स्पर्श त्याला दरवेळी नव्यानं होत गेला. कितीतरी महिने आले आणि गेले. आता माणसं फिरकत नव्हती त्याच्याकडे. तोही गावात भिक्षेला जात नव्हता. रानफळांवर त्याचा निर्वाह सहज होत होता. एकदा त्यानं एक खडबडीत टणक बी उचलून घेतलं. कसलं होतं कुणास ठाऊक. जाड खरखरतं कवच, लहान आवळ्या एवढं बी. याच्या आत एक अख्खं जीवन आहे, एक संपूर्ण जीवन. ते जगून जाणार आहे त्याचा काळ. पण त्याआधी हे कवच फुटणार आहे. जाड असलं कठीण असलं तरी फुटणार आहे. त्याच्या आत काहीतरी एकदम लख्ख झालं. कवच फुटतं, मुक्ती मिळते. जन्म मरणाची एक अखंड साखळी आहे, पण हिच्यातून सुटता येईल. त्यासाठी या साखळीच्या दोन्ही कड्यांमधून स्वतःला सोडवता आलं पाहिजे. देहदंडन हा सुटकेचा मार्ग नाही. संसाराविषयीची अलिप्तता आणि जगणाऱ्या प्रत्येक जीवाविषयीची करुणा यांच्या बळावर दुःखाच्या पार होता येईल. साखळीच्या कड्यांमध्ये अडकलेला पाय सोडवता येईल. प्रेम करणारं आणि राग धरणारं हे भोवतीचं जग त्याला एकदम एखाद्या भव्य रंगपटावरच्या मायावी दृश्यांसारखं वाटायला लागलं. पलीकडचा तो पट यापूर्वी दिसलाच नव्हता. काळाचा तो विशाल अनादी अनंत पट. त्यापुढे चाललेला माणसांच्या जगण्याचा हा खेळ केवढासा. त्यात गुंतून पडल्यानं दुःख येतं. त्या दुःखातून निष्ठून गेला. नवा दिवस आभाळाच्या रेषेशी लखलखत होता. आतल्या उजेडाशी स्पर्धा करणारा बाहेरचा उजेड. तो आतून उजळलाही होता, निवलाही होता. नदीकडे जाताना पायांना ओलसर वाळूचा स्पर्श हवा वाटत होता. दवात गारेचे दगड चमकत होते. पात्रावरचं धुकं हलके हलके हटत होतं. सोन्याच्या बारीक रेषांनी विणलेलं नदीचं निळं वस्त्र चमकताना पाहून त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली. एक अजाण जीवन कुशीत घेऊन झोपलेली त्याची पत्नी. त्यावेळी तिच्या संपूर्ण समर्पणाला आपण प्रेम हे नाव दिलं होतं. आणि प्रेम म्हणजे दुःख. तो हसला. आता करुणेचा विस्तार त्याला जाणवला होता आणि समर्पणापासूनच तिथवरचं अथांग कवळण्याची सुरुवात होते हेही त्यानं ओळखलं होतं. आता पुन्हा एकदा तिच्या समोर जाऊन उभं राहण्याची त्याला इच्छा झाली. एक भिक्षापात्र घेऊन उभं राहावं तिच्या पुढ्यात. भिक्षा मिळेलच, जी हवी ती. त्याच्या मागून येणारं ते पहिलं माणूस असेल. नव्हे, पहिला अधिकार त्या 5 मित्रांचा, जे त्याच्या साधनेवर लोभावले होते. त्यांच्याजवळ ओढ होती, जिद्द होती, संसार त्यागाची सिद्धता होती. फक्त रस्ता माहीत नव्हता ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा. पण तेव्हा तर त्यालाही तो ठाऊक नव्हता. आता त्याला स्वतःमधूनच तो सापडलाय. त्यांना भेटलं पाहिजे, शोधून काढलं पाहिजे त्यांना. आता इथला मुक्काम सोडायला हवा, निघायला हवं, आत्ताच. होय, काय हरकत आहे. त्यानं भोवतीच्या सगळ्या परिसरावर दृष्टी टाकली. उन्हानं उजळलेली शेतं, रंगीत कौलांची दूरवर दिसणारी घरं, पाठीशी तजेलदार हिरव्यात सळसळणारी झाडं आणि पुढ्यात ही स्वच्छ निर्मळ पाण्यानं भरून वाहणारी निरंजना. मागे माणसांचे आवाज दूरवरून जवळ आले. पिवळे लाल ठिपके जवळ येत येत हसरे चेहरे झाले. सेनानीनं जवळ येऊन त्याचे पाय धरले. गदगदून येत तो म्हणाला, क्षमा करा. डोळे पाण्यानं भरलेले आणि चेहरा हसरा अशी त्याची पत्नी हातात एका लहान जीवाचं गाठोडं घेऊन उभी होती.
आणि तिच्या मागचे ते 2 डोळे, आता त्या डोळ्यात ठिणग्या नव्हत्या. सकाळच्या उन्हासारखे ते समजुतीनं चमकत होते. त्याच्या पायांची ती वाकली. खांद्यावरच्या तलम उत्तरीयाच्या हलत्या घडीतून सुगंध सांडला. उडणारे केस तिनं हाताने सावरले आणि आपल्या आईच्या हातातलं तान्हं लेकरू त्याच्या हातात देत शेजारी उभ्या असलेल्या तरुण मुलाला तिनं पुढे येण्याची खूण केली. आशीर्वाद द्या. मुलानं वाकून चरणस्पर्श केला. टणक टोकेरी आवाज. तो निरभ्र हसला. त्या तरुण मुलाच्या मस्तकावर हात ठेवत त्यानं त्या लहानग्या जीवाला जवळ घेतलं. कोवळा उष्ण स्पर्श. जीवनाच्या इतका जवळ तो सहज उभा होता की केव्हाही पलीकडे जाता येईल. सगळ्या घोळक्यानं वेढलेला तो. लोक हसत होते, आनंदानं गोष्टी करत होते. त्याला फार फार बरं वाटलं. सगळ्यांना उद्देशून तो प्रेमानं म्हणाला, मी निघालो आहे. तुम्ही असे भेटलात बरं झालं. क्षणभर सगळीकडे धक्का बसल्याची जाणीव, मग नकाराचे चित्कार, विनवण्या, आग्रह. त्यानं सगळ्यांची ओंजळ भरून निरंजने तर्पण केली. त्याचा स्थिर निग्रह त्याच्या डोळ्यात होता. हळूहळू सगळे शांत झाले. मग पुढे झाली ती सुगंधी मुलगी. खिरीनं भरलेलं पात्र तिच्या हातात होतं. हा वनदेवासाठी आणलेला प्रसाद, ती म्हणाली. ते पूर्ण भरलेलं पात्र त्यानं ओठाला लावलं. सगळी खीर संपवून त्यानं भोवती पाहिलं. समाधानी चेहरे, आनंदानं भरलेल्या नजरा. त्याची नजर नदीच्या प्रवाहाकडे गेली. दूरच्या वळणावर वाहत्या पाण्याची झगमगती लाट हेलावत होती. त्यानं आनंदानं हात उंचावला आणि पात्र नदीत भिरकावत तो उद्गारला, मी बुद्ध झालो आहे.